बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला। बीडमध्ये हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संपला। या मोर्चात बंजारा आणि गोसावी समाजाने मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला। काही खासदार आणि आमदारांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला असून विशेष म्हणजे धनंजय मुंडेही या मोर्चात सहभागी झाले। तर तिकडे जालन्यामधील मोर्चाची सुरुवात मम्मादेवी चौकातून झालेली होती आणि या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने बंजारा समाजातील कार्यकर्ते सहभागी झालेले होते। तर बंजारा समाजाच्या एकूणच मागण्या काय आहेत त्या आपण अगदी सुरुवातीला समजावून घेणार आहोत। तर मागण्यांवरती एक नजर टाकूयात। तर बंजारा समाजाच्या एकूण मागण्या काय? तर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षणात कायम स्वरूपी स्थान द्यावं। हैदराबाद गॅझेट प्रमाणेच समाजासाठी स्वतंत्र गॅझेट लागू करावं। समाजावरील अन्यायकारक निर्णय हे मागे घेण्यात यावेत। बंजारा समाजाच्या मागण्यांवरती आपण यावेळेला नजर टाकतोय आणि एकंदरीतच याच मागण्यांसाठी त्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं। बंजारा समाजाच्या मागण्या पाहिल्यानंतर आता बंजारा समाजाची सध्याची आरक्षणाची नेमकी स्थिती काय आहे आणि जर का त्यांची मागणी मान्य झालीच तर किती टक्के त्यांच्या आरक्षणामध्ये वाढ होऊ शकते याच्या काही शक्यता आहेत। त्या शक्यतांवरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत। तर शक्यता काय सांगते या आरक्षणासंदर्भातली? तर बंजारा समाजाचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असल्याचं आज महाराष्ट्रानं पाहिलं। विमुक्त जाती जमाती म्हणून बंजारा समाजाची आपली स्वतःची एक ओळख आहे। तर बंजारा समाजाला सध्या नोकरी आणि शिक्षणामध्ये 3% इतकं आरक्षण आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्यांना एकूण 7% आरक्षण आहे। तर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची आपण आपबीती पाहतो। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेणं। राज्यात बंजारा समाजाच्या लोकसंख्येतील टक्का हा सुमारे 1 इतकाच आहे। तर बंजारा समाजाची मागणी मान्य झाली तर त्यांच्या आरक्षणामध्ये 4% वाढ होऊ शकते। एकंदरीतच काय तर आधी मराठा, त्यानंतर ओबीसी आणि आता बंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसून येतोय आणि त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चेला सुरुवात करणार आहोत। यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे बंजारा कृती समितीचे समन्वयक प्राध्यापक पी.टी. चव्हाण, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत। पी.टी. चव्हाणजी, मी आपल्याकडे येईल। आज बंजारा समाजाला आरक्षणासाठी मोर्चा काढण्याची वेळ का आली? सरकारकडे तुमचं नेमकं मागणं काय आहे? बंजारा समाजाच्या मागण्या सांगा। पी.टी. चव्हाण, आपल्याला आवाज आला असेल तर आपण उत्तर देऊ शकता। पी.टी. चव्हाणजी, सरकारकडे बंजारा समाजाच्या मागण्या का रस्त्यावर उतरावं लागलं, का मोर्चा काढावा लागला? आज वास्तविक पाहता